जून महिन्यात अमेरिकेत घडलेली एक घटना बहुतांश जणांना आठवत असेल. त्या व्यक्तीचं नाव होतं जॉर्ज फ्लॉईड. हा कोण होता? तर एक कृष्णवर्णीय की जो दुकानामध्ये गेला आणि जेव्हा त्याने खरेदी करण्यासाठी खोटी नोट दिली, ती खोटी नोट दिली म्हणून त्या दुकानदारांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं आणि काही त्यांना हालचाल करण्याच्या आत पोलीस इथं आले आणि त्यांनी त्या जॉर्ज फ्लॉईडला ताब्यात घेतलं. त्यांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर पोलीस कस्टडीत एका अर्थाने म्हणूयात आपण त्याला, तो असताना किंवा तो पळून जायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला धरलं किंवा त्या मारहाणीत किंवा झटापटीमध्ये पायाचा गुडघा त्याच्या मानेवरती रोवला आणि श्वास रोखून धरल्या गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि ती बऱ्याच ठिकाणी ती घटनेचं शूटिंग पण आलेलं आहे. काय झालं याच्यानंतर? ही जून महिन्यातली घटना आहे. फार मोठ्या प्रमाणात तेव्हा अमेरिकेमध्ये हिंसाचार उसळला, निदर्शनं झाली की हा काळ्या म्हणजे कृष्णवर्णीयांवरती, काळ्या लोकांवरती अत्याचार आहे आणि जाणीवपूर्वक केलं जातं आहे म्हणून. इतकंच नाही तर अशा पद्धतीनं जो वर्णद्वेष केला जातो तो बाकीच्या पण ठिकाणी केला जातो. म्हणजे भारतातील मुस्लिमांवरती सुद्धा असेच ज्युडिशियल किलिंग असा शब्द होता तो राणा आयुबसारख्या पत्रकारांनी ट्विटमध्ये केलेला, ज्युडिशियल किलिंग. आणि ह्याच्या विरोधामध्ये अशाच पद्धतीनं निदर्शनं का होत नाहीत किंवा अशी निदर्शनं झाली पाहिजेत. जॉर्ज फ्लॉईड कोणी संत महात्मा नव्हता, कोणी समाजसेवक नव्हता, पत्रकार, शास्त्रज्ञ, कलाकार कोणीही नव्हता. सामान्य नागरिक होता. सामान्य नागरिक असणं गुन्हा नाही, पण एका अर्थाने तो खोटी नोट वापरली म्हणून गुन्हेगार होता. पण तरीही त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची निदर्शनं तिथेही झाली, ती हिंसक झाली, त्याच्यामध्ये काही लोकांचे बळी गेले आणि भारतात का होत नाही असं त्या लोकांनी ट्विट केलं. आजची घटना अशी आहे, फ्रान्समध्ये सॅम्युअल नावाच्या एका शिक्षकाची सूर्याने त्याचा गळा चिरून हत्या करण्यात आली. ह्या सॅम्युअलचा गुन्हा काय होता? तो त्याच्या वर्गामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय समजून सांगत असताना विद्यार्थ्यांना त्यांनी चार्ली हेब्दो ह्याचं एक उदाहरण दिलं की त्यानं कसं प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं अर्कचित्र असा शब्द लक्षात घ्या. कार्टून नव्हे, कार्टून म्हणजे व्यंगचित्र, कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र, पण आपल्याकडे त्याचं चूक अनुवाद केल्या गेल्या व्यंगचित्र म्हणून आणि टीका झाली. ते अर्कचित्र होतं प्रत्यक्षामध्ये. ते काढलं म्हणून त्या कार्यालयातल्या 11 जणांचं कसं हत्या करण्यात आली हे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात सांगत होता. ह्या सॅम्युअलनी वर्गामध्ये असं शिकवल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांनी घरी जाऊन जेव्हा हे सांगितलं तेव्हा त्यांच्यापैकी एक पालक किंवा कोणी संबंधित कोण याचा खुलासा आलेला नाही. तो व्यक्ती ज्याला टीनेजर सांगितले म्हणजे जस्ट 18-19 वर्षाचा आहे तो आला. त्याच्याजवळ बंदूक होती, पण त्यानं बंदुकीनं नाही, त्याच्याजवळच्या दुसऱ्या सूर्यानी त्यानं त्या सॅम्युअलची गळा कापून हत्या केली. 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक, हत्या करणे, खून करणे हा जर तुमचा उद्देश असेल तर तो ठीक आहे, तो एक गुन्हा आहे, त्याच्याबद्दल काय शिक्षा व्हायची ते होईल. पण तुम्ही अद्दल घडवायची म्हणून त्याला तुमच्या जवळच्या सूर्यानं त्याचा गळा कापता, ह्या घटनेबद्दल आता कोणीही ट्विट करायला तयार नाही. कुठलेही पुरोगामी गुन्हेगार असलेल्या जॉर्ज फ्लॉईडसाठी, अमेरिकेत घडलेल्या घटनेसाठी जून महिन्यामध्ये आरडाओरडा करणारे, असा ट्विट करणारे की मुस्लिमांचं ज्युडिशियल किलिंग भारतामध्ये होत आहे असा शब्दप्रयोग वापरणारे, आता मुस्लिमांनी जेव्हा अशा पद्धतीचं किलिंग करून दुसऱ्याला अमानुष पद्धतीनं सॅम्युअलला मारलेलं आहे त्याच्याबद्दल हे कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता असं म्हणावं लागेल की हा फक्त सॅम्युअलचा गळा चिरलेला अशी गोष्ट नाही आहे, पुरोगामित्वाचाच गळा चिरला गेलेला आहे जागतिक पातळीवरती. दुसरी एक मानसिकता लक्षात घ्या की ह्या तरी 2 घटना किमान भारताच्या बाहेरच्या तरी आहेत. तुम्ही असं पाहताल की त्या जॉर्ज फ्लॉईडच्या नंतर काश्मीरमध्ये अशोक पंडिता नावाच्या एका हिंदू सरपंचाची हत्या करण्यात आली. हा हिंदू सरपंच भाजपाशी, RSSशी निगडीत नव्हता, काँग्रेसचा हिंदू सरपंच होता. त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या बाबतीतसुद्धा असं कोणीही ट्विट केलं नाही. म्हणजे ज्यांना जॉर्ज फ्लॉईडच्यासाठी काहीतरी उरबडवेपणा करायचा आहे असे पत्रकार सॅम्युअलची जी आत्ता हत्या करण्यात आली क्रूर पद्धतीने, अमानुष पद्धतीने, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. अशोक पंडित जो भारतातला होता, भारतीय नागरिक होता, इतकंच नाही तर तो काश्मीरमध्ये जाऊन तिथं जी कायदा आणि सुव्यवस्था परत निर्माण करण्याची जी धडपड तेव्हा चालू होती त्याच्यासाठी मदत करत होता. प्रत्यक्ष निवडून आलेला सरपंच होता, त्याची हत्या झाली, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. हा जो पुरोगामित्वाचं जे हे ढोंग करणारे लोक आहेत ह्या त्यांच्या या ढोंगी पुरोगामित्वाचाच गळा चिरला गेलेला आहे असं म्हणावं लागेल. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ह्या सगळ्या प्रकारामध्ये, हत्या हे तर अगदी टोकाचं पाऊल झालं. साधी जरी कुठली घटना घडली
एक तर गंभीर घटना आहे हाथरसमधली, की जेव्हा लगेच त्याच्या विरोधामध्ये एक प्रतिक्रिया उमटली आणि मग त्याच्यातले जेव्हा काही पैलू पुढं आले मग सगळे एकदम शांत झाले. आधी जो आरडाओरडा, राहुल गांधी, प्रियंका गांधीचे तिथले दौरे, सगळे राजकीय नेते त्या ठिकाणी जायला लागले, सगळे त्याबद्दल बोलायला लागले. पण नंतर जेव्हा त्याच्यातलं अजून काही वेगळं सत्य बाहेर आल्याच्यानंतर सगळ्यांची बोबडी वळली आणि ते शांत झाले. पण त्याच काळामध्ये राजस्थानमध्ये झालेल्या घटना असोत, इतर ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटना असोत, ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. अगदी आपण जिथं बोलतो आहोत त्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादपासून जवळ जळगावला 4 आदिवासी कोवळ्या जीवांची हत्या करण्यात आली निर्घृणपणे, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे हे जे सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे निवडक असं काही ठिकाणी जॉर्ज फ्लॉइडच्या बाबतीमध्ये घडलं की लगेच तुम्हाला जगभरामध्ये त्याच्यावरती एक प्रतिक्रिया उमटते, हिंसक निदर्शनं होतात आणि भारतात का होत नाही म्हणून लोक बोलतात. पण आत्ता फ्रान्समध्ये घडलं, काश्मीरमध्ये घडलं, महाराष्ट्रामध्ये जळगावला घडलं, याच्याबद्दल मात्र कोणी बोलायला तयार नाही. ह्या तरी घटना निदान प्रत्यक्ष जीवितहानी आणि हत्याच्या बाबतीतल्या आहेत. दुसरी जी आत्ता एक निवडक 9 तारखेला घटना घडलेली आहे, TRP घोटाळा ज्याला आपण म्हणूयात. एक भाऊ तोरसेकर सारख्या ज्येष्ठ पत्रकाराचा अपवाद वगळला तर कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार नाही. जेव्हा ह्या TRP घोटाळा झाला, बार्कनी त्या संस्थेनं ती तक्रार पोलिसांकडे केली, पोलिसांनी त्याच्या संदर्भात कारवाई केली. त्या कारवाईमध्ये कुणाकुणाची नावं आहेत हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पोलीस आयुक्त किंवा पोलिसांचे ते सर्वोच्च असे पदावर असलेले अधिकारी परमवीर सिंग यांनी त्याच्यामध्ये जेव्हा रिपब्लिक TV सारख्याचं नाव घेतलं, त्याच्यावरती बातम्या झाल्या, त्यावरती टीका झाली. पण नंतर असं सिद्ध झालं की प्रत्यक्षामध्ये FIRमध्ये त्यांचं नावच नाही, त्यांच्याबद्दलची कुठली तक्रार त्यांना प्राप्त झालेली नाही. न्यायालयामध्ये जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा न्यायालयात त्यांच्या वकिलाने, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वकिलाने म्हणजेच कपिल सिब्बलने असं सांगितलं की आमच्याकडच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रिपब्लिकन TV किंवा अर्णव गोस्वामीचा काही संबंध नाही. आता लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हा सगळा धागा जूनपासून जॉर्ज फ्लॉइडपासूनचा जुळून येतो. जेव्हा त्यांच्यावरती कुठला गुन्हा नाही, त्याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं नाही, तरीही पदावरचा असलेला एक उच्च पदस्थ असा अधिकारी त्याच्याबद्दलची खोटी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देतो. ती माहिती उचलून ताबडतोब वाहिन्या ती बातमी चालवतात, त्याच्यावरती एक आरडाओरडा केला जातो. पण जेव्हा सत्य बाहेर येतं त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे जे सिलेक्टिव्ह निवडक जे आहे ना, म्हणजे असहिष्णुतेची व्याख्या कशी, की जेव्हा आमच्या सोयीप्रमाणे एखाद्या माणसावर अत्याचार झाला असेल तर त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार आहोत हा भाग वेगळा. पण सर्वसामान्य पातळीवरती कुणावरही अन्याय झाला, कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तर मात्र त्याच्याबद्दल बोलायला आम्ही तयार नाही, त्याच्याबद्दल लिहायला आम्ही तयार नाहीत, आमच्या प्रतिक्रिया उमटणार नाहीत. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की अमेरिका असो, फ्रान्स असो, काश्मीर असो, महाराष्ट्र असो, हाथरसचं प्रकरण असो किंवा अगदीच आत्ता घडलेलं TRP घोटाळ्यातलं अर्णव गोस्वामी आणि रिपब्लिकन TVचं प्रकरण असो, सगळ्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ठराविक पद्धतीने ठराविक प्रतिक्रिया देणारे आणि त्याच्याविरुद्ध आरडाओरडा करणारे लोक समोर येत आहेत. पुरोगामी असलेले, स्वतःला म्हणून घेणारे पण ढोंगी असलेले. आणि हेच लोक म्हणजे आत्ता परवा फ्रान्समध्ये सॅम्युएलची नाही तर यांच्या ह्या पुरोगामित्व ढोंगाचीच ही हत्या झालेली आहे, पुरोगामित्वाची हत्या झालेली आहे असं म्हणावं लागेल. आता असा मुद्दा समोर येतो की जेव्हा सार्वजनिक आपलं समाज माध्यम आपण असं म्हणूयात की समाज माध्यमांनी फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी समोर आणायला सुरुवात केलेली आहे. प्रस्थापित माध्यमं ह्या गोष्टी समोर आणत नव्हतं. अजून एक घटना तुम्हाला आठवत असेल की पुलित्झर पुरस्काराच्या निमित्ताने काश्मीरमध्ये ज्या छायाचित्रकारांनी जे फोटो समोर आणले होते त्याच्यामध्ये कसं असत्य दाखवलेलं आहे किंवा त्या फोटोचा अन्वयार्थ काढताना अतिशय चूक पद्धतीनं कसा काढला गेलेला आहे, हे साधारणतः पद्धतीने भारताच्या बाहेर असलेल्या अमेरिकेत अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीनं लिहून त्यांचं हे खोटेपणा समोर आणला. मग त्या पुलित्झर पुरस्काराचं जे कौतुक करत होते त्यांना जेव्हा हा त्या खोटेपणा समोर आला आणि हे जे चित्र तुमच्या समोर दाखवत आहे तसं नाही, म्हणजे काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी जे काम करत आहेत ते पोलीस यंत्रणा असो, सुरक्षा दलं असो, सैनिक असो, या सगळ्यांच्या विरोधामध्ये काय मानवाधिकार आयोग ह्या नावाखाली आणि मानवाधिकाराची हत्या कशी केली जाते ह्याचा आरडाओरडा केला जातो. आत्ताच एक ताजी घडलेली घटना काश्मीरमधली अशी आहे, जहांगीर भट्ट नावाचा एक अतिरेकी, त्याच्याबरोबर अजून एक असे 2 जण होते, यांना सैनिकांनी घेरलं. जेव्हा गोळीबार चालू होता त्यावेळेस त्याच्यातला एक जण पळून गेला आणि दुसरा जेव्हा स्वतःला म्हणजे शरण यायचं त्याने तयारी दाखवल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं शूटिंग आज अवेलेबल आहे.
यूट्यूबवरती ह्याचं सगळ्याचं शूटिंग आता अवेलेबल आहे की तो समोर आला, त्यांना आपल्या सगळे पूर्ण शस्त्र खाली टाकले, त्याला सांगितले, त्यानं हात वरती केले आणि जहांगीर भट नावाचा हा अतिरेकी पोलीस म्हणजे त्या तपास यंत्रणे त्या सुरक्षा यंत्रणेला शरण आल्याच्या नंतर त्याच्याशी कशा पद्धतीनं वागणूक झालेली ती तुम्ही पाहू शकता की ज्याचा आता पुरावा उपलब्ध आहे. आणि त्याला फक्त समज दिली, त्याच्यावरती कारवाई आता होईल जी पद्धतीनं व्हायची, पण त्याला कुठल्याही पद्धतीनं खरं तर हे शक्य होतं, गोळीबार झाला असता तो ताबडतोब मेला असता आणि विषय संपला असता, पण तसं आपल्या सुरक्षा दलांनी केलं नाही. पण तुम्हाला आठवत असेल अशोक पंडिताच्या हत्येपासून किंवा सतत नेहमी अशा पद्धतीनं जे चर्चा समोर कशी असायची की ही सगळे सैनिक कसे काश्मीरच्या लोकांवरती अत्याचार करतात, काश्मीरी स्त्रियांवरती बलात्कार करतात, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक चिडून त्यांना दगड फेकतात. जॉर्ज फ्लॉइडचं प्रकरण असो, सॅम्युएलची आत्ताची हत्या असो, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या असं लक्षात येईल की पुरोगामित्वांचं एक ढोंग आता समाज माध्यमातून वेगवेगळ्या घटकातून समोर येतं आहे. अर्णव गोस्वामीच्या TRP प्रकरणातसुद्धा असं लक्षात येईल की प्रस्थापित माध्यमं अशा काही गोष्टी दाबू पाहतात आणि दुसरीकडून समाज माध्यमावरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. तेव्हा आपणसुद्धा आता डोळसपणे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. प्रस्थापित माध्यमं ज्या पद्धतीचं एक चित्र समोर आणत आहेत त्याच्यापेक्षा जेव्हा जेव्हा सत्य वेगळं असेल तेव्हा आपण सगळ्यांनी त्याला तसा प्रतिक्रिया त्याची व्यक्त केली पाहिजे, तसा प्रतिसाद दिला पाहिजे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.